श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना पडलेला प्रश्न की मुलं ऐकत नाही, मुले खूप हट्टीपणा करतात, मोठ्यांना मारतात, तर त्याचंच आज मी तुम्हाला उत्तर देणार आहोत. सर्वात आधी की हे लक्षात घ्या की आपण घरात जसं वागतो तसेच आपले मुलं अनुकरण करत असतो. समजा आपण आपल्या मुलांना मारलं किंवा त्याच्यावर मोठ्याने ओरडलं तर तो आणखी चिडचिडापणा त्यांच्यामध्ये निर्माण होतो. पण याचा अर्थ असा आहे का की मुलं त्रास देतील आणि आपण त्याला शिस्त नाही लावायची? अहो, आवर्जून लावा. संस्कार ही खूप मोलाची बाब आहे. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना चांगलेच संस्कार लावायलाच हवे. पण त्याच्या आधी तुम्ही तुमच्यातसुद्धा बदल करा. तुम्ही चांगले वागाल असाल तर मुलं तुमचे अनुकरण करतात आणि तसंच वागतात. आणि लहान लहान मुलं वाईट गोष्टी लवकर लक्षात ठेवतात आणि चांगल्या गोष्टी त्यांना शिकायला खूप टाईम लागतो. त्यामुळे सर्वात आधी आपल्या घरातील वातावरण नेहमी चांगले ठेवा. आता नवरा बायकोमध्ये पटत नाही, त्यांच्यात भांडणीच होत आहे आणि तसंच मुलांनी बघितलं तर त्यांच्या मनामध्ये तो माइंडसेट होऊन जाईल की मम्मीला पप्पा असे बोलतात, मम्मी पप्पांना असे बोलते, मग ते तसेच अनुकरण करायला लागतात. तर मग ते सुद्धा मोठ्या मोठ्याने बोलू लागतात, आरोळ्या मारतात, चिडचिडपणा करतात. त्यामध्ये त्यांना उद्धटपणा त्यांच्या बोलण्यामध्ये येत असतो आणि इथंच आपल्याला कुठंतरी गिल्टी फील होतं. सर्वात आधी एक सांगते की मुलांना चांगले संस्कार लावा आणि ते म्हणजे आध्यात्मिकमध्ये जेव्हा मूल आपलं येतं तेव्हा आपोआप त्याचा स्वभाव, त्यांचा चिडचिडपणा पूर्णतः बदलून जातो. संध्याकाळच्या वेळेला मुलांना दिवाबत्ती करायला शिकवा. थोर मोठ्यांच्या पाया पडायला शिकवा. गणपती बाप्पांची सेवा करायला शिका. असं म्हटलं जातं की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे. त्यांची सेवा आवर्जून मुलांकडून नक्की करून घ्या. त्यांना तारक मंत्र म्हणायला शिकवा, गायत्री मंत्र म्हणायला शिकवा. गणपती बाप्पा हे विद्येची देवता मानले जाते. त्यामुळे सर्वांच्या आईवडिलांना असं वाटतं की आपले मुलं खूप हुशार व्हायला पाहिजे. माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सर्वांना असं वाटत असतं की माझ्या मुलांना छान बुद्धी आली पाहिजे. मुलांना गणपती मंदिरात जायला लावा. त्यांना आपण सुद्धा त्यांच्यासोबत जा. गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जावा. मुलांना गणपती अथर्व शीर्षक एक वेळेस तरी नक्की ऐकवा. मुलं मोठे असतील तर त्यांच्याकडून गणपती अथर्व शीर्षक म्हणून घ्या. जे लिहित वाचता त्यांना येत असतील त्या मुलांकडून गणपती अथर्व शीर्षक म्हणून घ्या. अजून गणपती स्तोत्र आहे ते सुद्धा त्यांना ऐकवा. तारक मंत्र आपण घरामध्ये लावतच असतो, ते ऐकून ऐकून मुलांचं सुद्धा पाठ होतं, ते सुद्धा म्हणायला लागतात. अजून तुम्हाला सांगते की मोरपीस हे माता सरस्वतीचं वाहन आहे. त्यांची ही मुलं चिडचिडपणा, उद्धटपणा किंवा अभ्यास करत नाही, त्यांनी हा उपाय आवर्जून करा. मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करायला बसतात, खोलीमध्ये किंवा कोणत्या एरियामध्ये मुलं अभ्यास करायला बसत असतील तर त्यांच्यासमोर म्हणजे त्यांच्या तोंडाच्या समोरील असे 5 तरी मोरपीस एका भिंतीला लावून ठेवा. एक लावला तरी चालेल, पण कमीत कमी 5 तरी लावा आणि त्या ठिकाणी त्यांना अभ्यासाला बसवा. घराचं वातावरण चांगलं ठेवा. तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार कधी लावले ना तर जगाच्या पाठीवर कितीही वाईट मित्र येऊ दे, कितीही काही येऊ दे, मुले बिघडणार नाही. काही काही मुलं खूप तापट असतात, त्यांना लगेच संताप येतो, खूप संतापी असतात. तर त्यांच्यासाठी सांगेल की मुलं ज्या खोलीत झोपतात तिथं वरती पंख्याला तुम्ही मोराचं पीस लावा. पंख्याच्या पात्याला एक तरी मोरपीस आवर्जून लावा, कारण मोरपीस हे शांततेचं प्रतीक आहे. तुम्ही तो फॅन लावाल, जेव्हा तो मोरपिसाचा वारा त्यांना लागेल तेव्हा नक्कीच त्यांच्यामध्ये शांतता निर्माण होईलच. मुले बऱ्याचपैकी शांत होतील. तुम्ही करून बघा, तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल. अजून एक सांगते की आपण जेव्हा तारक मंत्र म्हणतो तेव्हा आपण पाण्यावरती हात ठेवून तारक मंत्र म्हणत असतो. मग का म्हणत असतो? कारण पाण्यामध्ये एवढी अट्रॅक्टिव्ह असते ना,
खूप अट्रॅक्टिव्हपणा असतो पाण्यामध्ये. तुम्हाला सांगते की एक ग्लास घ्यायचा आणि तिथं माता सरस्वतीचा बीज मंत्र तो म्हणजे एम बघा वरती फ्लॅश होत असेल तसा तुम्हाला काढायचा आहे. काय करायचं, एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये तुमचे बोट बुडवायचे म्हणजे त्या पाण्यावरती एक काढायचं एम, म्हणजे तुमचे एक तरी बोट पाण्याला लागेल असं करून तुम्हाला एम त्या पाण्यावर काढायचा आहे. पाण्यामध्ये खूप मध्येही हात नका घालू, फक्त वरच्यावर एम घालायचा आहे. पाण्यावर एम काढल्यानंतर तुम्ही तो पाण्याचा ग्लास हातामध्ये घ्यायचा आणि राजांजवळ बसा किंवा गणपती बाप्पांच्या समोर बसून आपल्याला म्हणायचं आहे की माझा मुलगा खूप हुशार आहे, खूप गुणी झालेला आहे, अजिबात चिडचिडपणा करत नाही, माझा मुलगा माझं सर्व ऐकणार आहे, तो खूप चांगला वागणार आहे, माझा मुलगा खूप अभ्यास करणार आहे, माझा मुलगा खूप मोठा होणार आहे. असे 3-4 वाक्य तुम्हाला बोलायचे आहेत. 3-4 वाक्य बोला आणि ते पाणी मुलांना प्यायला द्या. खरंच तुम्हाला 1 महिन्याच्या आधीच तुम्हाला मुलांमध्ये फरक जाणवेल. हे खरंच आहे. पाण्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते. 8-10 दिवसात फरक पडतोच, हा मी अनुभव घेतलेला आहे. म्हणून मी तुम्हालाही सांगते की तुम्ही सुद्धा करून बघा आणि अनुभव घ्या. हे खरंच खूप अनुभव आहेत. असं नाही की आपण लहान मुलावरच करू शकतो. आजकाल मोठे मुलेसुद्धा खूप वाईट व्यसनाला लागलेलं आहे, वाईट संगतीला लागलेले आहेत. तर तुम्ही त्यांच्यावर सुद्धा हा उपाय करू शकतात. अशा सर्व आयांनी आवर्जून हा उपाय करा. तुम्हाला नक्की अनुभव जाणवेल. छोटे छोटे उपाय आहेत ते नक्की आवर्जून तुम्ही करून बघा. पाण्याचा उपाय तर आवर्जूनच करा. तापटपणा, अभ्यास न करणे हे उपाय नक्की काम करतीलच. हा उपाय करूनच बघा. तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला नक्की अनुभव जाणवेल. अतिशय उपयुक्त माहिती होती जी आज मी तुमच्यापर्यंत शेअर केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.